नमस्कार. डायरेक्ट विषयाला हात घालते. काल आपण बोललो नार्सिसिस्टिक जे लोक असतात त्यांच्यापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो. त्याचे मी तुम्हाला 3 उपाय सांगितले. पहिला उपाय म्हणजे त्या व्यक्तीशी संपूर्णपणे संबंध तोडून टाकायचे. दुसरा उपाय हा आहे की त्या व्यक्तींच्या कृतींवर किंवा बोलण्यावर तुमचं रिॲक्शन देणं बंद करायचं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाउंड्रीज सेट करणं तुम्हाला आलं पाहिजे. पण आपल्या आयुष्यात ज्या प्रकारचे लोक असतात सगळीकडे हे नियम लागू पडत नाहीत. उदाहरणार्थ, जर आपण पहिला ऑप्शन मी जे तुम्हाला सांगितलं त्याकडे आपण लक्ष दिलं की कम्प्लिटली संबंध त्या व्यक्तीशी तोडून टाकायचे, तर आपले जे नातेवाईक आहेत किंवा जे सासरचे लोक आहेत, आईवडील, भाऊ बहीण, सासू सासरे, नणंद, त्यानंतर नवरा, ह्या सगळ्यांशी संबंध कम्प्लिटली तोडणं हे प्रॅक्टिकली थोडं अशक्य होतं. त्यामुळे संबंध जर तोडता यायला हवे आपल्याला, तर ते जिथे आपण रिलेशनशिप्स बघतो आणि जिथे मैत्री बघतो आणि तिथे नार्सिसिझम आपण बघतो, तर तिथे वेळ न घालवता तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की हे लोक जे आहेत जे सतत तुमची एनर्जी ड्रेन करतात, सतत तुम्हाला गिल्ट ट्रिपवर घेऊन जातात, तुमचा कॉन्फिडन्स पूर्णपणे स्क्वीज आउट करतात, तुमच्या संभाषणानंतर नेहमीच तुम्ही सेल्फ डाऊटवर जाता आणि सतत तुम्हाला डिप्रेशन यायला लागतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच चुकीचे आहात, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला दोष द्यायला लागता. जर अशा टाईपचे लोक तुमच्या अवतीभोवती आहेत आणि जे तुमच्या नात्यात नाहीत, इमिजिएट नात्यात नाहीत, त्या व्यक्तींना इमिजिएटली तुम्ही आयुष्यातून दूर करा. मला मान्य आहे ते खूप कठीण आहे. उदाहरणार्थ, जर आपली मैत्री खूप वर्षांपासून त्या व्यक्तीसोबत असेल, आपण एखाद्या व्यक्तीसोबत त्या नात्यात असू, रिलेशनशिपमध्ये असू, प्रेमसंबंधात असू, तर त्या व्यक्तीला दूर करणं खूप कठीण आहे. पण तुम्हाला हे रिअलायझेशन होणं गरजेचं आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जी आहे ती चुकीची आहे. ज्या क्षणी तुम्हाला ते रिअलायझेशन होईल, त्यानंतरचा पुढचा प्रवास म्हणजे त्या व्यक्तीला आयुष्यातून दूर करण्याचा प्रवास हा तुमचा थोडासा सुकर होईल असं मी म्हणू शकते. नक्कीच कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. माझ्या आयुष्यात पण असं घडून गेलेलं आहे आणि मला हे रिअलायझेशन व्हायला एक 6-7 महिने लागले की दॅट पर्सन इन माय लाईफ इज नॉट अप्रोप्रिएट फॉर मी, फॉर माय ग्रोथ. बिकॉज मला असं एका क्षणानंतर वाटायला लागलं होतं की मी बिलकुल वर्दी नाही आहे जगण्याच्या. मला असं वाटायला लागलं होतं माझ्यात काहीच नाही आहे, जेव्हा की देवानी आपल्याला इतकं सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने घडवलेलं आहे. तर प्लीज हे समजून घ्या की तुम्ही चुकीचे नाही आहात. तुम्ही